आणि थोडंसं लगेच उठलं तर बघतो तो उजेड झालाय पूर्ण. ते ना गॅस बंद चालू करतो ना त्याचं जजमेंट म्हणजे लगेच कळून नाही की खाली असल्यावरती चालू असतो की बंद असतो. ते ऍक्च्युली एडिटिंग वगैरे सगळं प्रॉपर झाली, म्हणजे एडिटिंग पण करून झाले, सगळी कामं झाली, पण झोपच येत नव्हती मला. माझं ॲक्च्युली 2-3 स्वप्न होती. जसं आता लॅपटॉप घ्यायचं स्वप्न आहे, मोबाईल तर घेतलं मी. आता ह्या दिवाळीपर्यंत ते स्वप्न मी कंप्लीट करेन. आणि आता बघा मी निघायची वेळ आली आणि लगेच पाऊस चालू झाला थोडा थोडा. हा आमचा मित्र उभा आहे. हे लगेच निघणार नाही ना? चल ना बाय. चल चल. गुड मॉर्निंग. तर नमस्कार मंडळी, मी योगेश पिंपळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजची सकाळ पण मस्त झाले. 6 वाजता उठलो, 6:15 साडेसहा पर्यंत थोडंसं असंच लोळत होतो अंथरुणामध्ये, आणि थोडंसं लगेच उठलो तर बघतो तो उजेड झालाय पूर्ण. 6:30 6:15 पर्यंत तर एवढा उजेड नव्हता, पण 6:30ला लगेच उजेड झाला. तर चला फटाफट आपली डेली रुटीन स्टार्ट करूया. आजच्या दिवसाला सुरुवात पण करूया आणि गरम पाणी प्यायला सुरुवात करूया. बंद केला की काय गॅस? आत्ता मला वाटतं चालू केलं मी. ते ना गॅस बंद चालू करतो ना त्याचं जजमेंट म्हणजे लगेच कळून नाही की खाली असल्यावरती चालू असतो की बंद असतो. ते म्हणून आता आय थिंक मला वाटतं खाली होता. बघू द्या, अजून मी कन्फ्यूज आहे. आता वरती म्हणजे गॅस चालू आहे, खाली असतो तेव्हा गॅस बंद असतो. वर खाली मध्ये थोडं कन्फ्युजन होतं, त्यामुळे असं होतं. चलो बाहेर जाऊया. थोडं पाणी जरा जास्त तापलेलं आहे. काहीतरी सांगायचं तुम्हाला मी विसरलो. हा, थोडं काल आहे ना, काय आलं काल ऍक्च्युली झोपायला मला भरपूर उशीर झाला. ऍक्च्युली एडिटिंग वगैरे सगळं प्रॉपर झाली, म्हणजे एडिटिंग पण करून झाले, सगळी कामं झाली, पण झोपच येत नव्हती मला. काल थोडं एकटं वाटत होतं. मग त्याच्या अगोदर मी थोडंसं घरी पण कॉल केला होता आईला, आणि जरा बरं वाटलं मग थोडंसं बोलून. आणि होतं कधी कधी आता एकटं राहतो तर एकटं वाटणं साहजिक आहे, एवढं काय हे नाही त्याच्यामध्ये. आपलं हे राहतो एकटं तर आपल्याला सवय लागणं गरजेचं आहे. रोज रोज आपल्याला चांगलंच वाटेल याची गॅरंटी नाही. कधी एकटं वाटेल, कधी कंटाळा येईल, कधी काय. आणि थोडंसं मग मी खाली रात्री राऊंड मारून आलो, पण झोपच नाही आली. 12-12:30 वाजले तरी झोप येत नव्हती. मग मी जबरदस्ती आपलं मोबाईल बाजूला ठेवला आणि मग गपचूप झोपलो. तेव्हा कुठे जरा शांत झोप लागली, आणि मग आता सकाळी सकाळी 6 वाजता उठलो. असं होतं. असो, लाईफ आहे तर अपडाऊन्स होतच राहणार आहेत. तर चला फटाफट पाणी पिऊया आणि खाली जाऊया. चलो चलो खाली जाऊन येऊ फटाफट. लाईट बंद केली. आता मी आलेलो खाली, आणि मस्त ऊन पण आता सूर्य रायझिंग होतं, म्हणजे सनराईज होतं. तुम्हाला दाखवतो, मस्त वाटतं तिथे. ॲक्च्युली धुकं दिसत आहेत. आता बघा जरा येतोय वरती, काय धुकं आले त्यामुळे ते थोडंसं असं धुरकट वाटतंय, पण मस्त वाटतंय जरा. आज 7 वाजायच्या आधीच आलो आहे मी खाली, 7च्या आतमध्ये. आणि आज नवरात्रीचा 3रा दिवस आहे. बघूया आजचा दिवस कसा जातोय. बघा कसं आता वरती येतोय हळूहळू. अजून माझं ॲक्च्युली 2-3 स्वप्न होती. जसं आता लॅपटॉप घ्यायचं स्वप्न आहे, मोबाईल तर घेतलं मी. आता ह्या दिवाळीपर्यंत ते स्वप्न मी कंप्लीट करेन. अजून आहेत स्वप्न, ते पण एक लाईनीमध्ये आहेत. एक गोष्ट कंप्लीट होत चालले. तर पहिलं स्वप्न तर होतं की आपल्याला बाईक वगैरे असावी, घर असावं स्वतःचं. घर पण घेतलेलं आहे. आता मोबाईल घेतला, आता परत राहिलं आहे काय, आता लॅपटॉप वगैरे घ्यायचं आहे. लॅपटॉप घेऊन झाले की मग अजून 1-2 स्वप्न आहेत, ते मी आता सांगणार नाही. ते कंप्लीट झालं ते मी तुम्हाला सांगेन की हे पण माझं एक स्वप्न होतं घेण्याचं. बघूया कशी जर्नी होती आपली, कसं स्वप्न पूर्ण होत आहेत. प्रयत्न करूया आपण स्वप्न कंप्लीट करण्याचे. झालं 1 तास वॉकिंग. थोडं आता रेस्ट करूया 2 मिनटं, 2-5 मिनटं रेस्ट करूया आणि मग निघूया. ह्याच्यात चाय सांडतात असतं काय. माय गॉड, बस थोडं रिलॅक्स होऊया. चला वरती जाऊया आता.
तर चला फटाफट आवरून घेऊया, तोपर्यंत डबा पण येईल खाली, अंगा वगैरे करून रेडी होऊया. तर फ्रेश झालेलो आहे, तर खाली जाऊन या डबा घेऊन येऊया. ठेवला असेल डबा तिथे, तर बघू जाऊन. ह्या पिशवीत ठेवलेला डबा बघा. चला. टिफिनचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे खाली. तिथे आहे ना, जिथं टिफिन ठेवतो ना, तिथं अजून एक टिफिन ठेवतात. ते बोलत ते काहीतरी आदलाबदली झाला आहे टिफिनचा. तर आता काय माहीत नाही. मला तर सांगितलं तसं मी टिफिन घेऊन आलेलो आहे. आपण आता खाऊन घेऊया फटाफट. मला दुधी भोपळा आहे, दुधीच असावा कदाचित, कारण तसंच दिसतो. तर मला पण आयडिया नाही. चला परत डबा भरून घेऊया. चला डबा पण बाहेर ठेवूया आणि चला खायला. काजू घेतले थोडेसे. फटाफट संपूया आणि निघूया, कारण थोडासा उशीर झाला आहे. तर चला फायनली सर्व आवरून झालेलं आहे. आता खाली जावे, देवीच्या पाया पुढे आणि मग वर्किंग स्टार्ट करूया. आणि आता बघा मी निघायची वेळ आली आणि लगेच पाऊस चालू झाला थोडा थोडा. हाच प्रॉब्लेम होतो, निघायच्या वेळेस बरोबर पाऊस येतो. एकदा निघून गेल्यानंतर थोडंसं पडला तर चालेल, पण आता ठीक आहे. जॅकेट वगैरे तरी घालून फटाफट निघूया आपण. मला एक कॉल आला होता आता सकाळी, म्हणजे काल रात्री पण आला होता माझ्या मित्राचा. स्कूल फ्रेंड आहे माझा. तर तो स्टेशनला आलेला आहे. तर तो चालला आहे गावी. तो राहायला कणकवलीला आहे. तो बोला मी आता चाललो आहे कणकवलीलाच. तर तो बोला आलो आहे मी त्याच्या स्टेशनला, तर येऊन भेटून जा. तर चला आपण जाऊया, त्याला भेटूया. आणि खूप वर्षानंतर भेटणार, कमीत कमी 10-12 वर्षानंतर आम्ही भेटतोय. देवाच्या पाया पडून घेऊया फटाफट. चला चला फायनली आपलं देवीचं दर्शन झालेलं आहे. आता आपण आपलं निघूया ऑफिसला ना. तो मित्र आला आहे, त्याला भेटूया आणि मग तिथून ऑफिसला निघूया. गाडी इथं पार्क केलेली आहे. आता आपण निघूया स्टेशनला, कारण पार्किंग करून आतमध्ये पे पार्क आहे. इथे फ्री पार्किंग आहे ना, त्यामुळे हेल्मेट घेतले सोबत, कारण प्रॉब्लेम नको कारण हेल्मेट चोरीला बिरायला जायला, त्यामुळे हेल्मेट सोबत घेतलं मी. चला त्याला भेटूया 15-20 मिनिटांनी, मग तिथून मग डायरेक्ट आपल्या कामाला निघूया. तर मी प्लॅटफॉर्मवरती आलेलो आहे आणि तो बोलतो आहे की वेटिंग रूममध्ये बसलेला आहे तो. चला त्याला भेटूया आणि मग निघूया. आता आमचा मित्र उभा आहे. भेटला बघा. कणकवलीला मी तरी पण बोललो आधीच की कणकवलीच आहे. बोलो कन्फर्म मला कणकवली की राजापूर रत्नागिरी लांब आहे तुमचं? हो 120 किलोमीटर आहे. ओके ओके तर तेच बोलून निघालं की माझा मित्र आलेला आहे आणि ती 10-12 वर्षांचा भेटलो. बऱ्याच वर्षानंतर भेटलो. 10-12 वर्ष झाली.
जबरदस्त झाले ते. आणि आपण आता चाललाय तर कामानिमित्त आला होता. तर झालं काम झालं काम झालं थोडं भेटतो गप्पा गोष्टी करतो आणि मग बाकी मी माझ्या कामाला निघतो ना आपण तसं गावी निघेल. चला बाय. फायनली मित्राची ट्रेन आलेली आहे आणि आता आणि निघेल थोड्या वेळ. हे लगेच निघणार नाही ना. चल ना बाय. चल चल. फायनली भरपूर वर्षानंतर आम्ही भेटलेलो आहे. कारण कमीत कमी 10 ते 12 वर्ष झाले आम्ही नाही कधी भेटलो. बोलत चला भेटूया. आलाय भरपूर दिवसांनी कॉल केला तर एकदा भेटून जायचं. तर आता तो निघेल आणि आता आपण पण आपल्या कामाला निघूया. चला. बाईक बघा पार्किंग फुल झालेली आहे. पूर्ण बाहेर पण लावले. आता काढून घेतो बाहेर. तसं बसं गाडी काढले. पार्किंग फुल. मी ॲक्च्युली आतमध्ये पार्किंग लावली होती ना त्यामुळे बाहेरून सगळ्यांना लावून टाकलं. तर फायनली आपण निघालो. आता आपण जाऊया आपल्या ऑफिसला. आपलं वर्किंग स्टार्ट करूया. चला तर मग निघूया. तर फायनली मी घरी पोहोचलेलो आहे आणि थोडा उशीर झाला कारण आमच्या ऑफिसची मीटिंग होती. म्हणजे शॉपमीट होती. संपता मला शॉपमीट संपता 8 वाजले. तिकडून हळूहळू मग निघत मग घरी पोहोचोस्तवरचं मला आता 10:15 वाजले घरी पोहोचोस्तवर. 10:15 पोहोचलो. आता भरपूर दमलेलो आहे. फ्रेश वगैरे झालेलो आहे. खाऊनच आलो कारण मीटिंग असल्यामुळे थोडंसं नाश्ता वगैरे होता आमचा. नाश्ता करून झालो आहे. आता थोडी एडिटिंग करायची. तर 10:10 वाजले. 10:30 वाजतील. आता थोडं हातून मिथून टाकतो. एडिटिंग चालू करतो. 12 वाजेपर्यंत एडिटिंग संपवतो कारण पूर्ण दिवसाची एडिटिंग बाकी आहे. तर ती संपवली पाहिजे. तर हा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.